आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यावेळेस भाजपच्या 4 जागा रिक्त झालेल्या आहेत, मात्र भाजपला 5 जागांवरती संधी आहे असं बोललं जातं. त्यामुळे भाजप या 5 जागांवरती कोणाकोणाला संधी देणार? काही वेळा ऐनवेळी नावसुद्धा येऊ शकतं, धक्कादायक नावसुद्धा येऊ शकतं. पण जी टिपिकल नावं आहेत, जी चर्चेमध्ये आहेत, ज्यांच्या नावाबद्दल सध्या बोललं जातं, ती नावं मी तुमच्यासमोर मांडते. यातलं पहिलं नाव आहे राम सातपुते. राम सातपुते हे भाजपचे माजी आमदार आहेत, तरुण नेतृत्व आहे, पश्चिम महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे राम सातपुते यांचं नावसुद्धा चर्चेमध्ये आहे, त्यांनाही संधी मिळू शकते. दुसरं नाव आहे रणजितसिंह निंबाळकर, माजी खासदार राहिलेले आहेत. जर राम सातपुतेंना संधी मिळाली तर कदाचित निंबाळकरांना मिळणार नाही, कारण दोघंही एकाच भागातून येतात. जर निंबाळकरांना मिळाली तर वाईस वर्सा राम सातपुतेंना मिळणार नाही, कारण एकाच भागातून 2-2 प्रतिनिधित्व भाजप देईल याची शक्यता खूप कमी आहे. तिसरं नाव आहे केशव उपाध्ये. अनेक वर्षापासून खरं तर त्यांच्या नावाची चर्चा होते. भाजपमधलं इच्छुक नाव आहे, भाजपचे प्रवक्ते आहेत, भाजपची बाजू अनेक वर्ष झाले माध्यमांमध्ये मांडत असतात आणि केशव उपाध्ये यांना यावेळी तरी संधी मिळणार का, हा सुद्धा एक प्रश्न विचारला जातोय. चौथं नाव आहे माधवी नाईक. ठाण्याच्या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत, सध्या पुन्हा ॲक्टिव्ह झालेल्या आहेत. मधल्या काळामध्ये त्या तेवढ्या सक्रिय नव्हत्या, पण माधवी नाईक यांना आता प्रदेशवरती सुद्धा संधी देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा होते. महिला नेतृत्व म्हणून माधवी नाईक यांना संधी मिळू शकते. पुढचं नाव आहे संजय किणीकर. संजय किणीकर हे माजी आमदार आहेत, परिषदेचा त्यांचा अनुभव आहे. नुकतेच जे आमदार रिटायर्ड झाले त्याच्यामध्ये संजय किणीकर यांचं नाव येतं. मराठवाड्यातून येतात किणीकर आणि मराठवाड्यामधनं जर का भाजपला प्रतिनिधित्व द्यायचं असेल तर कदाचित पुन्हा एकदा किणीकरांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पाचवं नाव आहे राजेश पांडे. पक्षामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये संघटनेसाठी मोठं काम करतायत राजेश पांडे. राजेश पांडे यांच्या नावाची यापूर्वीसुद्धा चर्चा झालेली होती. त्यांच्या संघटनेच्या कामाचं अनेकदा कौतुक होतं. रिझल्ट देणारे नेते म्हणून सुद्धा पांडे यांचं नाव घेतलं जातं, त्यामुळे राजेश पांडे यांना सुद्धा संधी मिळू शकते. पुढचं नाव आहे सुरेश हळवणकर. पश्चिम महाराष्ट्र विशेषतः कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत हळवणकर आणि यापूर्वीची त्यांची संधी ही थोडक्यात हुकलेली आहे, त्यामुळे त्यांची नाराजी दूर करायची असेल किंवा त्यांना परत संधी द्यायची असेल तर पक्ष त्यांचा विचार करू शकतं. यानंतरचं पुढचं नाव आहे विवेक कोल्हे. अजित पवारांचे आमदार असलेल्या आशुतोष काळेंच्या आमदारकीसाठी त्यांना थांबवण्यात आलेलं होतं. पक्षाच्या सांगण्यावरनं ते लढलेले नव्हते, त्यामुळे त्यांचं पुनर्वसन करण्याची वेळ येऊ शकते आणि म्हणून भाजप विवेक कोल्हेंना संधी देऊ शकतं. तर ही होती संभाव्य विधान परिषदेसाठीची नावं.